सुमारे 20,000हून अधिक लोकसंख्या असलेल्या करवीर तालुक्यातील वडणगे गावाचा गेल्या काही वर्षात विस्तार वाढलाय. लोकवस्ती वाढ झाल्यानं यातून अनेक समस्याही निर्माण झाल्यात. यातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. गावातील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मात्र दुसरीकडे तलावाच्या पूर्व बाजूला जाधवमळा आणि निगवेकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला ग्रामपंचायत गावातील कचरा गोळा करून टाकतेय. यामुळे रस्त्याकडेला कचऱ्याचे डोंगर झालेत. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून यातून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला असून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना नाक धरून जावं लागतंय. त्यातच हा कचरा पेटवला जात असल्यानं वायू प्रदूषणातही भर पडतीये. ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा शब्द निवडणुकीवेळी दिला होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. ग्रामपंचायतीनं या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होतीये. वडिंग गावामध्ये इतका कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तलावाच्या शेजारीच कचऱ्याचं डंपिंग करत आहे. जो कचरा साठलेला आहे तो उचलून सर्व तलावाच्या शेजारी डंपिंग करत. कुत्र्यांची एवढी संख्या वाढलेली आहे या कचऱ्यामुळे. लहान मुलं आजूबाजूला शाळा येता जाताना जर कुठली काय तर प्रकार घडू नये अशी एक विनंती आहे आपली ग्रामपंचायतला. या कचऱ्याची विल्हेवाट ग्रामपंचायतने वडंग्याच्या लवकरात लवकर लावावी. वडणग्यामध्ये आज कचऱ्याची अक्षरशः प्रचंड अशी विद्रूप अवस्था झालेली आहे. वडणग्याच्या सर्व प्रवेशद्वारावर जर बघितलं तर कचऱ्याची ढीगच्या ढीग आहेत. निम्म्या रस्त्यापर्यंत कचरा आलेला आहे आणि यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे म्हणजे तलावाच्या पूर्व बाजूला जो कचरा टाकतात, गावात संकलित झालेला कचरा त्या ठिकाणी नेऊन डंप करतात. याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कुठली नाही. कारण खऱ्या अर्थानं त्या तलावाच्या विकासासाठी आता 15 कोटी निधी मंजूर झाला असं म्हणतायत, असं समजतंय. असं असतानाही त्या ठिकाणी कचरा नेऊन टाकतात आणि कचरा नेऊन टाकल्यामुळं त्या परिसरात लोकांना रोगराईची या ठिकाणी प्रादुर्भाव होत आहे. त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी दुर्गंधीचा त्रास होत आहे आणि भयंकर आणि काय म्हणतात त्याला म्हणजे शब्द नाही तेवढ्या पराकोटीचं या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी कचऱ्याच्या बाबतीत झालेलं आहे. आणि त्यामुळं या पंचायती जे आता सत्ताधार आहेत त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीमध्ये की आम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करू म्हणून, पण कुठंही तसं काही दिसत नाही. फक्त आपलं लावलीच्यावर टिमकी म्हणजे अशा पद्धतीचं काम सुरू आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि कचऱ्या बाबतीत गंभीर्याने विचार करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, एवढं त्यानंतर माझं म्हणणं आहे. दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील यांनी ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा निर्गत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलंय. वडणगी गावात कचऱ्याची समस्या जी आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा जो विघटन किंवा गोळा केला जातो आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि चालू आहेत. पण काय झालेलं आहे, गावाचा विस्तार एवढा वाढलेला आहे, कॉलन्या वगैरे झाल्यामुळे गावातल्या कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो मोठा गंभीर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न चालू केले आहेत. घन कचरा प्रकल्पासाठी आम्ही आता राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे, परत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे, पंचायत समितीकडे पाठपुरावा केलेला आहे. तरी पण त्यांच्याकडं आम्हाला म्हणावं तसं आम्हाला तिने प्रतिसाद न दिल्यामुळे कचऱ्याचा प्रकल्प जो आहे तो आमचं काम निम्म्यात रखडलेलं आहे. तरी पण आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतीच्या फंडातनं किंवा 15 युक्तकातनं तरतूद करून आम्ही 16-17 लाख रुपये आता कचरा प्लॅस्टिक विघटनसाठी लावलेले आहेत आणि थोड्या दिवसात तो प्रकल्प चालू झाला की गावातल्या कचऱ्याची समस्या निर्गत होईल. शिवपार्वती तलाव परिसरच नव्हे तर गावातल्या अन्य रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग आहेत. दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या कचरा समस्येकडं ग्रामपंचायत प्रशासन प्राधान्यानं लक्ष कधी देणार हेच आता पाहावं लागेल.